नमस्कार. द्वारका समुद्रात बुडाल्यानंतर कृष्णाच्या पणतूला म्हणजे प्रद्युम्नाच्या नातवाला वज्रनाभीला मथुरेतलं राज्य सोपवून अर्जुन निघालाय. खरं तर अर्जुनाची ही जबाबदारीच आहे की त्याला सुरक्षित ठिकाणी पोहोचवणे. कारण अर्जुनाची आई त्या यदुवंशातली कुंती, अर्जुनाची पत्नी त्या यदुवंशातली कुंती, कुरुवंशात आलेली दुर्योधनाची सून आणि अनेक स्त्रिया त्या यदुवंशातल्या. त्यामुळं कुरुवंशाला स्त्री देणाऱ्या किंवा वंशविस्तारासाठीची मदत करणाऱ्या वंशाचा सांभाळ करणे ही जबाबदारी अर्जुनाची होती आणि अर्जुनाने ती पार पाडली आहे. अर्जुन हस्तिनापूरला परत आलाय, निष्प्रभ झालेला, शक्ती संपलेला, सगळ्या शक्त्यांनी संपलेला अर्जुन परत आलाय आणि त्यांनी घडलेली घटना युधिष्ठिराला सगळी सांगितली आहे. युधिष्ठिराच्यासाठी भगवंत गेल्याची बातमी आणि आपण शक्तिहीन झाल्याची बातमी धक्कादायक असते. नुसती धक्कादायक नाही, तो इशारा असतो. इशारा काय असतो? इशारा असतो आटपा, निघा. अनेकांना हा कळतो, अनेकांना हा कळत नाही. वानप्रस्थला जेव्हा निघाली होती ना कुंती, गांधारी, संजय आणि धृतराष्ट्र, तेव्हा त्यांना कळलं होतं आपल्या वयाची 85 झाली आहे, आता निघालं पाहिजे. त्यांना कळलं होतं. आजकाल अनेकांना ते कळत नाही. युधिष्ठिरालाही ते कळलं होतं, कारण आई जाऊनही आता बरेच वर्ष झाले होते आणि आता बरेच वर्षाची राजवट झाल्यानंतर त्याला ते कळलं होतं की आता भगवंत गेलेत, आपणही शक्तिहीन होत चाललेलो आहोत आणि हा सगळा वारसा आता पुढच्या पिढीकडे द्यायला हवा, पुढच्या लोकांच्याकडे द्यायला हवा. मग पुढचा कोण? तर अभिमन्यूचा मुलगा परीक्षित. एव्हाना परीक्षित कुमार वयातून तारुण्यात आणि तारुण्यातून जबाबदारीच्या वयात आला होता. जे परीक्षिताच्याकडे राज्य सोपवायचं हे युधिष्ठिराने ठरवलंय. पर्याय कोणता? तेवढा एकच तर तो शिल्लक होता. युधिष्ठिराने सगळ्या आपल्या भावांना, पत्नीला एकत्र केलं आणि सांगितलं की आता मला असं वाटतंय की आपणही वृद्धाप काळाकडे चाललेलो आहोत आणि या वृद्धाप काळाच्या स्थितीमध्ये आपला नातू परीक्षित आता चांगला सशक्त झालाय, तो राज्यकारभार चालवण्याला इतका प्रौढ झालाय, ज्ञानी झालाय. आता सगळा राज्यकारभार त्याच्या हाती सोपवावा, त्याला थोडंसं मार्गदर्शन करावं आणि आपण निघावं. सगळ्यांनाच ही कल्पना आवडली होती, कारण सगळेच काका असे नव्हते. हे काका आजोबा, खरं तर सगळेच काका आजोबा असे नव्हते. काका नुसते नाहीत ना, आजोबा सुद्धा होते. कारण अभिमन्यूचा नातू हा परीक्षित, अभिमन्यूचा मुलगा हा, त्यामुळं काका नाही नुसतं. काका असे तर हे झालं असतं, यांची थेट मुलं झाली असती. पण काका आजोबा, या सगळ्या काका आजोबांना याची जाणीव झाली होती की संपलाय आता. काही काका आजोबांना होत नाही, आपण द्यावं. हा भाग वेगळा, खूपदा सांगतोय ना मी. हे कळलं पाहिजे, समजलं पाहिजे म्हणून खूप वेळेला सांगावं लागतं. काय करणार? महाभारताची कथा ही आजच्या काळाची सुसंगत म्हणून तर आहे. योग्य वेळ आली की सोडा ना मोह. अजूनही कोणता बुवा आणि बाबा बघताय? उगाच जाऊन म्हणताय, उगाच कुठेतरी जायचं, एखादा बाबा पकडायचा आणि सांगायचं की बाबा तुम्ही आता करू शकता, तुम्ही बघता का, जमता का? जाऊ दे, तिकडे जायचं नाही आपल्याला. आणि त्याला परीक्षिताचा राज्यारोहणाचा सोहळा करायचा ठरलाय. जसा त्यांचा झाला तसा यांचा करावा लागेल ना. म्हणजे सत्ता हस्तांतरित करायची आहे, तर हस्तांतरित सुद्धा चांगल्या सोहळ्याने झाली पाहिजे. म्हणून परीक्षिताचा तसाच मोठा राज्याभिषेकाचा सोहळा केला जातो. परीक्षित राजा होतो आणि पुन्हा युधिष्ठिर आपल्या भावंडांना आणि पत्नीला घेऊन बसतोय आणि म्हणतोय चला निघूया. पण आपण वानप्रस्थाला नाही जायचं. मग काय करायचं? आपली पुण्यकर्म चांगली आहेत, आपण सदेह स्वर्गात जाण्याचा प्रयत्न करूया. जाता येईल सदेह स्वर्गात.
हो, उत्तरेकडं उत्तुंग हिमालय आहे आणि या हिमालयाच्या सगळ्याच पर्वतराजीमध्ये मंदार नावाचा पर्वत आहे. या मंदार पर्वतावर आपण चढत चढत जाऊया आणि या मंदार पर्वताच्या टोकावर गेल्यावर स्वर्गाची राजधानी अमरावती, इंद्राची राजधानी अमरावती आहे आणि या अमरावती नगरीचं प्रवेशद्वार आपल्याला लागेल. तिथे आपण प्रवेश करू. मला ठीक आहे, पण एक अट आहे. काय आहे? सर्वसंग परित्याग करून निघावं लागेल. काहीही घ्यायचं नाही, कुठल्याही मोहात पडायचं नाही, कसलाही मोह असता कामा नये. ठीक आहे, वल्कल धारण करू, सर्वसंग परित्याग करू आणि निघू स्वर्गारोहणाला. तो म्हणाला, सर्वसंग परित्यागाचा अर्थ कळतोय का? म्हणजे काय आहे? मंदार पर्वताची वाट बिकट आहे, कठीण आहे, चढ उभा आहे, छातीवर येणारा रस्ता आहे, वाट निसरडी आहे, श्वापद असतील, साप असतील, कोणीतरी अडखळेल, पडेल. मग पडला तो गेला, त्याला वाचवत बसायचं नाही, तिथे अडकायचं नाही. म्हणजे माझी बायको आहे, माझा भाऊ आहे, त्याला घेऊन जाऊ, किमान लोकसभेत तरी पाठवू, विधानसभेत तरी व्यवस्था करू, पहिली महिला मुख्यमंत्री व्हायचा प्रयत्न करू, असलं काही नाही. गेलं गेलं, आपल्याला पुढे जावं लागेल. ठीक आहे, कोणाचाही मोह ठेवायचा नाही. मान्य केलं आणि सगळे मान्य करून मंदार पर्वत चढायला सुरुवात केली. अत्यंत कठीण रस्ता, अत्यंत कठीण. या कठीण रस्त्यावरती भल्या भल्याना चालणं अवघड. स्त्रियांची अवस्था काय. द्रौपदी चढू लागली आहे. जो पुण्यात्मा आहे तोच मंदार पर्वत चढून जाईल, सदेह स्वर्गात. जो पुण्यात्मा आहे तोच जाईल. पहिली वेळ आली आहे द्रौपदीची. पाय निसटलाय, ती ओरडती आहे, पण सटकली आणि खाली पडून गेली. आता मंदार पर्वतावर गेली ती गेली, सर्वसंग परित्याग केलाय, बायकोचा मोह ठेवायचा नाही, पुढे जात राहायचंय. ते म्हणाले, द्रौपदीनं अशी काय पापं केली असतील जी पहिल्यांदा गेली? ते म्हणाले, तिचा 5 नवऱ्यांसोबतचा संसार हा समान विचार ठेवणारा नव्हता. ती भीमाला आपल्या आज्ञेत ठेवत होती, भीमाकडून वाटेल ते करून घेत होती. दुःशासनाच्या छातीचं रक्तदान, भीमाची मांडी फोड, आपल्या दुर्योधनाची मांडी फोड, ही असली कामं करायला लावली. तिचं अधिकचं प्रेम अर्जुनावर होतं, कारण त्यानं त्याला जिंकून आणली होती. ती समानता बाळगू शकली नव्हती आणि त्यामुळं द्रौपदीच्या मनात विकारामुळे ती पापी ठरते, म्हणून ती पहिल्यांदा गेली. झालं, 6 जण निघाले होते, आता उरलेत फक्त 5 जण आणि या 5 जणांचा प्रवास अमरावती नगरीच्या प्रवेशद्वाराच्या दिशेनं चाललेला आहे. कोण कोण जाऊ शकतं, कोण कोण मध्येच थांबणार आहे, का थांबणार आहे, ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे पुढच्या भागात. नमस्कार.